न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाकड येथील प्रेस्टिन प्रोफाईल सोसायटीजवळ साईश्री पान शॉपमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ तब्बल 5 किलो गांजा विक्री करणाऱ्या इसमाच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून या अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक केली आहे। सदर इसमाचे नाव पुनीत कुमार विवेक शेट्टी, वय वर्ष 32, यास 2,55,000 रुपयांच्या मुद्देमालासकट अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली असता सदर 5 किलो गांजा धुळे येथून आणल्याचं समजलं जात आहे। या अगोदर देखील आरोपी पुनीत कुमार शेट्टी यांच्यावर तब्बल 6 गुन्हे आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे। वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अशा बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा। नागरिकांनी गोपनीय माहिती दिली तरच अंमली पदार्थांना आळा घालता येईल, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी दिले आहे। प्रथम मी आपणा सर्वांना वाकड पोलीस स्टेशन आणि माझ्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नवीन वर्षाचे आगमन आणि 2024ची अखेर या दरम्यान 31 डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थ खरेदी विक्री करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले होते। त्या आदेशाच्या अनुषंगाने आमच्या पोलीस विभागाचे झोनचे DCP श्री विशाल गायकवाड साहेब, ACP श्री सुनील कुराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक कारवाई केलेली आहे। प्रेस्टाईन सोसायटीच्या कॉर्नरला एक पानटपरी आहे। पानटपरीमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकमधील अधिकारी आणि अंमलदार यांना त्या ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून छापा मारला असता त्या पानटपरीमध्ये साधारणतः 5 किलो 100 ग्रॅम वजनाचा सुमारे 2,55,000 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। मिळून आलेल्या गांजाचे त्याच ठिकाणी रितसर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला। त्या घटनेवरून वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1353/2024 NDPS ॲक्ट प्रमाणे दाखल करण्यात येऊन नमूद इसमास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्याची दिनांक 2/1/2025 पर्यंत पोलीस कस्टडी आहे। सदर इसमाने हा गांजा धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणाहून खरेदी केल्याची माहिती मिळालेली आहे। त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊनही तपास करणार आहोत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे NDPSचे 3 गुन्हे आहेत। वाकड पोलीस स्टेशनमध्ये 2 आहेत, हिंजवडीमध्ये 1 आहे आणि दुसरा एक मारामारीचा गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाणे येथे आहे। ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सपोनी, चव्हाण, सावर्डे आणि इतर अंमलदारांनी केलेली आहे। मी आपणा लोकांच्या माध्यमातून एक आवाहन करतो नागरिकांना की अशा प्रकारचे कुठलेही आपल्याला माहिती मिळाली तर ती गोपनीयरित्या जर पोलिसांना कळवली तर आम्ही निश्चितच अशा कारवाई करू। तसेच आमच्याही तपास पथक किंवा इतर अंमलदारांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करायची आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।